जिथे जिथे हिंदूंचे मंदिरे असतात तिथे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत अतिक्रमणे करण्यात येत आहेत। जिथे जिथे थडगे बांधण्यात येतील तिथे बजरंग बलीचे मंदिर उभारले जाईल असा आक्रमक पवित्रा अहिल्यानगर येथील आमदार संग्राम जगताप यांनी घेतला आहे। वक्फ बोर्डच्या चुकीच्या कायद्यांमुळे हिंदू समाजाच्या अनेक मंदिरांवर वक्फने चुकीच्या पद्धतीने दावा केला आहे। आता हिंदू समाजाने जागृत होणे आवश्यक आहे। जिथे जिथे पीर आहेत ती नवनाथांची ठाणे आहेत, परंतु दर्ग्याच्या नावाखाली नवनाथांची ठाणे बळकावली गेली आहेत। तिथे हिंदू धर्म पद्धतीने पूजन करावे, हिंदू समाजाने जागृत राहणे आवश्यक आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। सिद्धटेक सिद्धिविनायकच्या प्रवेशद्वारासमोरील अनधिकृत थडगे सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आले आहे। यानंतर सिद्धटेक येथील सिद्धिविनायकाची महाआरती करण्यात आली। मंदिर देवस्थानच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करण्यात आलाय। या प्रसंगी हिंदुत्ववादी कार्यकर्ते सागर बेग व सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजातर्फे आज इथं सिद्धटेक मध्ये जमलो, जे काही इथं जे थडगं बांधून ठेवलं होतं ते आपण प्रशासनाला मागं निवेदनद्वारे सर्वांनी सांगितलं होतं का असे थडगे जर मंदिर समोर असतील तर आपण हे काढून टाका। पण प्रशासनाने मध्ये काहीतरी ते सिमेंटचा दगड असेल मध्ये एखादा त्याच्या खाली काही राहत नाही, तो एक दगड काढून नेला आणि तो ती दर्गा तशीच ठेवली। तर आज आपण संग्राम भैयाच्या मार्गदर्शनामध्ये सकल हिंदू समाजाच्या मार्गदर्शनामध्ये मोठ्या संख्येने जमून तो पाडला आणि याच्या पुढे आपण सर्व प्रशासनाला तेच सांगणं आहे का आपण जिथं जिथं असे थडगे असतील त्याची कुठं परवानग्या राहत नाही, कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये नोंद राहत नाही आणि जर असे थडगे आपण काढत नसल तर समाजाने त्या हातात हातोडा घेतलेला आहे आणि हा काम कायम सुरू राहणार आहे। जर प्रशासनाला सगळं शांततेत ठेवायचं असेल तर आपण पहिलेच जिथं जिथं इनलिगल थडगे असतील आमच्या निवेदनाची वाट न बघता आपणच ते पुढाकार घेऊन ते काढून जर टाकलं तर समाजात दोन्ही समाजात शांतता राहील। कारण हा समाज हिंदू समाज कुणाच्या आडवे जात नाही आणि आडवं जर त्याला कोणी गेलं तर आता उदाहरण आपण पाहिलं, आडवं गेणाऱ्याला आडवं पाडल्याशिवाय पण आम्ही राहत नाही। प्रशासनाला आमची विनंती आहे का ज्या ज्या ठिकाणी आमचे जागृत देवस्थान असतील, जे पुरातन काळाचे मंदिर असतील त्या ठिकाणीच काय हे थडगे बांधतात। पूर्णपणे आमच्या मंदिराची शोभा खराब करायचं काम हे लोक करतात। जिथं जिथं मंदिर असतील तिथं तुम्ही या असे थडगे बांधून आणि जे थडगे बांधतात यांचे आई बाप यांचे पूर्वज यांचे सर्व कुठले असतील हिंदूच असतील, पण हिरवी चादर टाकून आपल्या मंदिराची शोभा खराब करायचं काम चालू आहे आणि कब्जा करायचं काम चालू आहे। जर आपण यांचा इतिहास जर बघितला, जर वक्फ बोर्ड आपल्याला कायदा माहिती असेल तर सांगतो, एक असाच आपल्या भारतामध्ये वक्फ बोर्ड कायदा 1956 मध्ये ह्या मागच्या सरकारने काँग्रेसने चालू केलेला आहे। 1956 मध्ये जर हा थडगा वक्फ बोर्डांनी हा थडग्याच्या माध्यमातून ह्या मंदिराच्या पूर्ण परिसराच्या जागेवर जर कब्जा सांगितला असता आणि ही आमची जागा जर सांगितली असती तर कदाचित आम्ही या मंदिरात आज प्रवेश करू शकलो नसतो। ती वेळ जर इथला हिंदू समाज जागृत नसता तर ती वेळ आपल्यावर आली असती आणि त्यांनी मंदिरावर कब्जा सांगितला असता। असा तो कायदा आहे। जर या मंदिरावर त्यांनी कब्जा जर सांगितला, कायद्यात अशा तरतुदी केलेल्या आहे, जर त्यांनी हा कब्जा याच्यावर सांगितला असता तर आपल्याला वक्फ बोर्ड मध्ये जावं लागलं असतं। वक्फ बोर्ड मध्ये गेल्यावर तिथं न्यायाधीश म्हणजे आपण ज्याला जज म्हणतो तो सुद्धा मुसलमान राहतो, त्यांचा क्लार्क मुसलमान राहतो, तिथला सरकारी वकील मुसलमान राहतो। सागर बोबडे यांच्या माध्यमातून त्यांची आमची चर्चा झाली। त्यांनी मला सांगितलं की आपल्याला हे संपूर्ण कामाकरता, या कार्याकरता, या नेट हिंदू धर्माच्या कार्याकरता आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे आणि हे सांगितल्याबरोबर प्रशासनाला जाग आली आणि जाग आल्यानंतर आपल्याला अचानकरित्या कळालं की ते संपूर्ण काढून टाकलेलं आहे। पण काढून जरी टाकलं तरी त्याचे अवशेष राहता कामा नये। अशी असती ती मुळासकट जर नाही काढली ती पण हळूहळू भाईचारा म्हणत आपल्या गळ्यात येऊन पोचतील आणि गळ्यात आली की हळूहळू श्वास आवळायला प्रयत्न करतो।
आणि तशाच प्रकारचा प्रयत्न आज आपल्याकडे देखील झालेला होता. आणि म्हणून या आपल्या इथालच्या असणाऱ्या हिंदू बांधवांनी त्याची खबरदारी घेतली, दक्षता घेतली, आपल्या सर्व संघटनांपर्यंत ती बातमी पोहोचवली, सागर भाऊपर्यंत पोहोचवली. आणि त्याच्या माध्यमातून आज हे प्रशासनाने काढलं, पण त्यांचे अवशेष काढण्याचं काम आपल्या तमाम हिंदू बांधवांच्या वतीने आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपल्या इथून पुढच्या काळामध्ये देखील आपण पाहतो की आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये इथं झालं, गेल्या काही महिन्यापूर्वी आपण पाहिलं, ऐकलं, टीव्हीतून वृत्तपत्रातून आपण वाचलं की काही मंडळींनी सांगितलं की जे आपल्या सर्वांचं असणार अजून एक श्रद्धास्थान चैतन्य कांतनाथ महाराजांचं समाधीस्थळ मळी या ठिकाणी त्यांनी वक्फ बोर्डामध्ये लावलं. अहो, यांची हिंमत कशी होती? ही हिंमत तो तुम्हाला सांगतो होता कामा नाही. पण आपल्यातलेच काही मंडळी त्यांच्या बरोबर असतात, ते सांगतात भाईचारा भाईचारा भाईचारा, आणि त्याच्यात हे सगळे प्रकार हळूहळू वाढायला लागले. त्यामुळे आपल्या आता पुढच्या काळामध्ये सावध होणं गरजेचं आहे. ही जोपर्यंत आपण सावध होत नाही, तुम्हाला सांगतो की आपल्याला वेगवेगळे असे प्रयोग पाहायला मिळतील. आणि सावध झालो नाही तर ते हळूहळू जसं मी सांगितलं की ते भाईचारा म्हणून आपल्या गळ्यात येणार आणि आपल्या दिवशी श्वास बंद करणार. त्यामुळे आपल्या सर्वांना सावध होणं गरजेचं आहे. त्या दिवशी सागर भाऊन आम्ही चर्चा झाली, म्हटलं ज्या ज्या ठिकाणी खडग उभं राहील त्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर उभा करायचं. जिधर रहेगा अली उधर आएगा बजरंग बली. आपण सर्वजण आपण सर्वजण हनुमानाचे भक्त आहेत. घेतल्या सगळ्यांनी आणि अवशेष काढण्याचं काम केलं. तशाच प्रकारची भूमिका आणि जबाबदारी इथून पुढं आपल्या प्रत्येक हिंदू बांधवाची आहे, ती आपण प्रत्येकाने ओळखायची आणि काय करायची. आता छोट्या मोठ्या गावांमध्ये जिथं जिथं असे असतील, तुम्हाला सांगते काही नाही, हे आपले नवनाथांचे ठाणे आहे. कधीतरी ते औरंगजेब आला, त्याला वाटला ते कुठून एवढं करायचं, एवढ्या हिंदूंचा आपण कसं अस्तित्व मिटवणार, त्याला लगेच हिरव्या ठाणे घालायचं काम केलं, फिर आपणही मारणार. असं काही नाही. हे आपल्या सगळ्यांचे पूर्वीच्या काळामध्ये पूर्वांनी नवनाथांचे ठाणे निर्माण केले. आणि म्हणून आपल्या प्रत्येक ग्रामीण भागातल्या आमच्या हिंदू बांधवांना आमची विनंती असेल, ज्या ज्या ठिकाणी असेल तिथं नवनाथांचा एक फोटो लावा, तिथं त्याला भगवी चादर अर्पण करा आणि त्याचं नवनाथाचं ठाणं म्हणून त्याचा उत्सव करण्याचं काम आपण प्रत्येक हिंदू बांधवांनी करावी. त्याची कुठेही वेगळ्या प्रकारे कुठल्याही प्रकारे तिथं यांच्या दुसऱ्या धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे कुठलाही कार्य करता कामा नये, लक्षात आपण प्रत्येकाने घेण्याची आवश्यकता. काल ज्यावेळेस प्रशासन हे सागर भाऊचा व्हिडिओ आला, आमच्या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेतला, आपल्याला जायचं, बातमी पसरली, प्रशासन गडबडलं. एक कोणतरी म्हणले की एक कुठला तरी अधिकारी मुल्ला काय, आता त्यांनी बरे मुली जमा केले, आपलं ते सामाजिक लोक जमा केले आणि तो म्हणला की आपल्याला आता सगळ्यांना विरोध करायचा. विरोध जर करायचा असेल तर आमची पण तयारी, मुलांनी काय तरी सांगावं पुढे आपली सगळ्याची तयारी. असा धाक तुम्हाला सांगतो कुठल्या हिंदू बांधवाला दाखवायची, कुणी तुम्हाला सांगतो काठी वर्दीच्या आडून करायचा नाही. ती काठी वर्दी संरक्षणाकरता आहे, सरकारने दिलेलं ते वस्त्र आहे आणि ते सुद्धा काढण्याची धमक या सरकारमध्ये, त्या हिंदू बांधवांमध्ये. आणि म्हणून कुठेतरी आपल्या सर्वांना पुढच्या काळामध्ये सगळी जागरूकता ठेवायची. कुणी घाबरू नका. आमच्यासारखे कार्यकर्ते तुम्ही कधी आवाज दिला तर आम्ही त्या ठिकाणी येणार आहोत आणि धर्म कार्य आपल्या सर्वांची एकत्रित जबाबदारी पुढे घेऊन जाण्याची, त्याचं संरक्षण करण्याची, आपल्या लहान मुलींपासून तर आपल्या प्रत्येक माता भगिनीपर्यंत संरक्षणाची जबाबदारी ही आपल्या प्रत्येक हिंदू बांधवाची आणि म्हणून ती पुढच्या काळामध्ये आपल्याला करायची, आपण सर्वांनी ती करावी. आज या ठिकाणी जरी काल प्रशासनाने काढला असलं तरी आज या ठिकाणी आपण आलो, गणरायाचे आशीर्वाद घेणार आहोत, आरती करणार आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील आपल्या सर्वच असणाऱ्या
कर्जत परिसरातील पंचकृषीतील सर्व आमच्या हिंदू बांधवांनी पुढच्या काळामध्ये असं कुठं होत असेल याच्या बाबतीत खबरदारी घ्या आणि चांगल्या प्रकारे आपण जागरूक राहा। आज या ठिकाणी आपण सगळेजण अगदी सकाळपासून थांबलेले आहेत, आपल्या धर्माकरता या ठिकाणी थांबलेले आहेत। जसं आज आता राशीच्या देवीच्या परिसरातून आपण आलो, उद्या जर आपण असं केलं नाही भविष्यामध्ये तुम्हाला सांगतो देवीवर सुद्धा सांगतील, मंदिरावर सुद्धा सांगतील की आमचा हक्क होता। वडील महाराज सांगतील हे महाराज नव्हते, ते पीर झाले होते, हे असे तुम्हाला सांगते प्रयोग करण्याचा प्रयत्न। आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला कुठेतरी आपल्याला काम करायचंय, त्यामुळे जागरूकता ठेवा। ही महाराष्ट्रामध्ये देखील असं गड किल्ले असतील, वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक स्थळावर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगतो असं मला सांगा एखाद्या मस्जिदच्या परिसरामध्ये असं तुम्हाला कधी पाहायला भेटेल, मंदिर पाहायला भेटेल का? पण आपल्या देवस्थानच्या आवारामध्ये ते कसं येतं, कुठून येतं, याचा आपण बारकाईने विचार करण्याची आवश्यकता। म्हणून पुढच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो आपण जागरूकता ठेवा। कर्जत मध्ये देखील हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये देखील अतिक्रमण आहे, तर ते देखील आमची प्रशासनाला आज या ठिकाणी आमची विनंती असेल की तुम्ही ते हनुमान मंदिराच्या परिसरातलं अतिक्रमण काढा। विशेष करून जिहादी लोकांचं जे अतिक्रमण आहे ते काढावं, अन्यथा आम्हाला अशाच पद्धतीने अतिक्रमण काढण्याकरता तिथं यावं लागेल। त्यामुळे तुम्ही करावं अशी एक विनंती तुम्हाला आज या निमित्त आम्ही करतो। पण जर नाही काढलं तर आम्ही अशा रीतीने आमच्या पद्धतीने आम्ही ते काढू सूचना देतो। इथं जे काही स्थानिक प्रशासन असेल त्यांनी ते काढावं अशी विनंती आपल्याला करतो। आणि आपण सर्वजण तमाम आपले सर्व या परिसरातील हिंदू बांधव या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। आपलं सर्वांचं आपण आलात, उपस्थित झालात, आपल्या धर्मरक्षणाकरता आपल्या इथून पुढच्या काळात देखील आपल्या सर्वांना एकजूट राहून हे काम आपल्याला पुढे घेऊन जायचंय। धन्यवाद। जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, नगर।